टाइप बघितले आपण, क्रस्टोज, पॉलिओज आणि फ्रुटिकोज. होय ना, झाले सगळ्यांना प्रॅक्टिकल. क्रस्टोज, पॉलिओज आणि फ्रुटिकोज. क्रस्टोज म्हणजे क्रस्टला चिकटलेला, म्हणजे दगडाला चिकटलेला दिसतोय. याला असं बाजूला काढायचं म्हटलं तर हे मला नकानं काढणं शक्य नाही. अगदी स्कारपेल घेतला तुम्ही तरी त्यानंही बाहेर निघणार नाही, कारण ते सबस्ट्रॅटमला घट्ट चिटकून बसलंय. असं लायकेन असेल त्याला आपण म्हणतो क्रस्टोज लायकेन्स. हे लायकेन्स दगडापासून जी इकोसिस्टीम सुरू होते, म्हणजे ड्राय एरियामध्ये जी इकोसिस्टीम सुरू होते, सक्सेशन, त्याचा सगळ्यात सुरुवात करणारा हा मेंबर आहे. नवीन दगड डोंगर तयार झालाय ज्वालामुखीचा, आणि तिथं परत म्हणजे हे पण कधीतरी असंच होतं. हे जंगल झाले ना, इथं ज्वालामुखी झाल्यानंतर पहिल्यांदा दगड तयार झाला. हळूहळू हजारो वर्षामध्ये त्या दगडाचं विदरिंग झालंय, दगड फुटून खाली आलेत, माती तयार झाली, आणि मग त्याच्यावरती आता हे जंगल दिसतंय. ह्या सगळ्याची जी सुरुवात होते, सक्सेशनची सुरुवात, ती सक्सेशनची सुरुवात हे करतात, लायकेन्स करतात. म्हणून या लायकेनना पायोनियर्स असं म्हटलं जातं, संस्थापक. पायोनियर लायकेन्स. नाव लिहा तिथं, क्रस्टोज लायकेन डॅश पायोनियर ऑफ झेरोसेरी. झेरोचं स्पेलिंग XE, ZE नाही आहे, XEROSERE, झेरोसेरी, SERE. हा, ठीक आहे. चला आता सर काय सांगतात बघूया. एक मिनिट फक्त. ज्या ठिकाणी कधी